अंतुर्ली परिसरामध्ये 1 ते 6 जूनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती वादळ झालं, की ज्या वादळामध्ये ह्या परिसरामध्ये शेकडो हेक्टर जमीन आणि त्यावरची जी उभी केळी होती, सर्व पिकं होते शेतकऱ्यांचे आमचे, ते सर्व पिकं भुईसपाट झाले आहे. ह्या एरियामधील केळी एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आमचा एरिया पिकवतो. मुंबईला ताबडतोब या संदर्भात बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पंचनाम्याचे आदेश झाले. ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे लोक त्या मीटिंगला हजर होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी आमचे विमा क्लेम नाकारलेले आहेत. त्यांनी कारण दिलं आहे, की नायगावच्या वेदर स्टेशनमध्ये तुमच्या परिसरामध्ये वादळ झाल्याची नोंद नाही. प्रत्यक्षात नायगाव हे गाव अंतुर्ली गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर आहे. आजकाल आपण बघतो, की एकाच गावामध्ये 2 भागात पाऊस पडतो. जर असं होऊ शकते, तर मग 8-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये मध्ये 3 गावं लागतात. त्या 3 गावांमध्ये पण नुकसान नाही आहे. अंतुर्ली पर्टिक्युलर गावाच्या शिवारावरच मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे कंपनीने आमचे जे नाकारलेले विमा आहे, तो कंपनीने आमचे ताबडतोब पंचनामे करावे. आमचे सर्व शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व बागा आडव्या पडलेल्या आम्ही साफही करू शकत नाही आहे. त्यामुळे मोठ्या अडचणीमध्ये आमचा हा सर्व शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे शासनालाही विनंती करेल, की आपण या बाबतीमध्ये तातडीने कंपनीला पंचनामे करण्याचे आणि आमचे क्लेम मंजूर करण्याचे आदेश द्यावे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अंतुर्ली आणि परिसरामधील 150 ते 200 शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी केळी बागा उद्ध्वस्त झालेले आहे. आमची मागणी आपल्या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी आहे, की हा परिसर कायमच वादळाने घेरलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर ह्या वादळ वारंवार ह्या केळीपट्ट्यामध्ये का येतोय आणि हा शेतकरी केळीचा दरवर्षी इतका उद्ध्वस्त का होतोय, याचं सुद्धा त्यांनी संशोधन आपल्या यंत्रणेमार्फत करावं. तसेच आता जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी जे आमचे क्लेम नाकारते आहे, त्यामध्ये निश्चितच शासनाचा सुद्धा हिस्सा आहे. आणि शासनाचा त्यात हिस्सा असल्यावर जर अशा पद्धतीने कंपनी फसवणूक करत असेल, तर कंपनीवरती चांगल्या पद्धतीने कडक पद्धतीची कारवाई माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावी. ताबडतोबीने आमच्या पंचनाम्याचे आदेश द्यावे.